बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आमच्या पक्षाकडून त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी कौटुंबिक एकत्र यावं, एकत्र लढावं, राजकारणातही एकत्र यावं। आमचं त्याबद्दल काही ना काही। राजसाहेब आणि उद्धव साहेब वेगळे का झाले तर राजकीय कारणांमुळे। राजकारणात त्यांचं पटलं नाही म्हणून वेगळे झाले। आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं म्हणून एकत्र आले। त्यात आमचा बोलण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्नही उपस्थित करत भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडली आहे। यावर माहिती देताना बावनकुळे म्हणाले, इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसंच इतर संलग्न बाबींवरील कारवायाच्या कार्यवाहीबाबत माझ्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ आणि समितीची बैठक मंत्रालयातील माझ्या दालनात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। यापूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव हे राज यांच्या घरी गेले होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा ते त्यांच्या घरी गेलेत। या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला बळ मिळाले। आगामी महापालिकेच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यापासून सुरू झाल्या होत्या। या चर्चांना आता आणखी बळ मिळताना दिसतंय। दरम्यान आजच्या भेटीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसंच अनिल परब देखील सोबत होते। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह संभाव्य राजकीय आघाडीवर चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले, राज्यातील बंगाली हिंदूंनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत सीएए अंतर्गत अर्ज केलेला नाही, कारण त्यांना खात्री आहे की ते भारतीय नागरिक आहेत। ते म्हणाले, बंगाली हिंदूंना परदेशी मानण्याचं कोणतंही कारण नाही, कारण ते 1971च्या आधी येथे आले होते। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना 1971 मध्ये घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी कधीही असं म्हटलं नव्हतं की त्यांना परत पाठवलं जाईल। इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऑर्डर 2025 लागू झाल्यानंतर कोणतेही नवीन अर्ज प्राप्त झालेले नाहीत। या ऑर्डरनुसार धार्मिक छळामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन 31 डिसेंबर 2024 पर्यंत पासपोर्ट आणि इतर प्रवास कागदपत्रांशिवाय भारतात राहू शकतात। सीएए मध्ये असा नियम आहे की जर या समुदायातील लोक 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आले असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। शर्मा म्हणाले की जर लाखो अर्ज आले तर त्यावर आम्ही विचार करू, परंतु सध्या आसाममध्ये हा मुद्दा महत्त्वाचा नाही। ऑल आसाम स्टुडंट युनियन आणि विरोधी पक्षांनी केंद्राने आसामचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे। त्यांनी म्हटलं आहे की आसाम करारात असं ठरवण्यात आलं होतं की मार्च 1971 पर्यंत आलेल्या लोकांनाच ओळखून बाहेर पाठवलं जाईल। सीएएने ही तारीख 2014 पर्यंत वाढवली। आता नवीन आदेशात ती 2024 पर्यंत वाढवली आहे। भाजप सरकार बाहेरून येणाऱ्या हिंदू बंगालींना नागरिकत्व देऊ इच्छितं। सीएए विरोधात आंदोलनात 5 जणांचा मृत्यू झाला। कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारमुळे अवघ्या 8 महिन्यात तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। यात पश्चिम विदर्भातील 707 तर छत्रपती संभाजीनगरमधील 520 शेतकऱ्यांचा समावेश आहे असं ते म्हणालेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण निवडणुकीनंतर अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। परिणामी विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वरील आरोप केलाय। ते बुधवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचा जीव घेतला। कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे 8 महिन्यात तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। पश्चिम विदर्भात 707 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। सत्तेसाठी या सरकारने भोळ्या भाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मतं मिळवली, पण शेतकऱ्यांना मिळालं काय तर कर्जमाफीसाठी समिती।
अतिवृष्टीने आता शेतकरी उद्ध्वस्त झाला. हातातील पीक गेलं, बँका कर्ज देत नाहीत. हतबल होऊन शेतकरी टोकाचं पाऊल उचलतोय, पण सरकारला काही घेणं देणं नाही. महायुतीतील 3 पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फूट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी यांना लाज वाटत नाही. कृषी खात्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचं का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत. हे खातं शेतकऱ्यांसाठी काम करतं का? शेतकरी आत्महत्यांसाठी थेट जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने केला आहे. आमच्या संपर्कात आलेल्या 5 खासदारांनी केंद्रातील सत्ताधारी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केल्याचंही या पक्षानं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदाची काल मंगळवारी निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार CP राधाकृष्णन यांचा विजय झाला. त्यांनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांना 452 मतं पडली, तर सुदर्शन रेड्डी यांना अवघ्या 300 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेषतः विरोधी पक्षांकडे स्वतःची 324 मते असतानाही रेड्डी यांना 300 मतं मिळाली. त्यामुळे विरोधकांची मतं फुटल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने वरील आरोप केला आहे. शिवसेना नेते संजय निरुपम या प्रकरणी बुधवारी बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनीही एनडीएला मतदान केलं. नेमक्या किती खासदारांनी आम्हाला मतदान केलं याची माहिती नाही, पण विरोधकांकडे 324 मतदार होते. त्यापैकी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 300 मतं मिळाली. त्यामुळे विरोधकांना या निवडणुकीनंतर मतचोरीचं रडगाणं गाता येणार नाही. विरोधकांचे वाचाळवीर नेते मंगळवारी सकाळी वेगवेगळे दावे करत होते. एनडीएची मते फुटलीत अशी वातावरण निर्मिती केली होती, पण निकालानंतर एनडीएच्या उमेदवाराला त्यांच्या संख्याबळाहून जास्त मतं मिळाली. एनडीएला 16 मतं जास्त मिळाली, तर 15 मतं रद्दबातल ठरली किंवा त्यांनी मतदानात सहभागच घेतला नाही. YSRCPने एनडीएला पाठिंबा दिला. आता एनडीएला मिळालेली जास्तीची 16 मते कुणाची आहेत हा प्रश्न आहे, असं निरुपम म्हणाले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. उपराष्ट्रपती निवडणुकीत संजय राऊत हे सतत डंका वाजवत होते की एनडीए आणि UPAमध्ये फक्त 40 मतांचा फरक आहे. कालपर्यंत हीच त्यांची भाषा होती, पण निकालानंतर काय दिसलं? जवळपास 150 मतांचा फरक. एवढा प्रचंड फरक पडताना तुम्ही डोळे मिटून बसलात का? यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे तुमच्याच खासदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. क्रॉस वोटिंग करून त्यांनी एनडीएला मत दिलं. महाराष्ट्रातून एनडीएला सर्वाधिक साथ मिळाली हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं सत्य आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता ओढता राऊतांचा लंगोटा सुटलाय. लंगोट सुटूनही आमची इज्जत शाबूत आहे असा केविलवाणा दावा संजय राऊत करतायत. पण देशानं पाहिलंय की तुम्हाला तुमचे खासदार टिकवता आले नाहीत आणि राहुल गांधींचं नेतृत्व उपराष्ट्रपती निवडणुकीत शून्य ठरलं असल्याचं बन यांनी म्हटलंय. संजय राऊत देवेंद्रजींवर टीका करताना विसरतात की 2019 मध्ये त्यांनी पाठीवर खंजीर खुपसूनही देवेंद्र फडणवीस पुन्हा उभे राहिले. विधान परिषद, राज्यसभा आणि आता उपराष्ट्रपती निवडणूक या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने देवेंद्रजींचं नेतृत्व अनुभवलेलं आहे. त्यांची जादुई कांडी, त्यांचा करिश्मा आणि त्यांची धोरणात्मक अचूकता पुन्हा पुन्हा दिसून आली. संजय राऊतांनी लक्षात ठेवावं, तुम्ही राज्यसभेला गेलात ते फक्त अर्ध्या मतांच्या आधारावर. पुढील 3 वर्षात तुम्हाला पुन्हा राज्यसभा मिळणार नाही हेही सत्य आहे. कारण तुमच्यासाठी आता एकमेव दरवाजा म्हणजे राहुल गांधींचा दरवाजा. त्यामुळे देवेंद्रजींवर बोलताना 10 वेळा विचार करा, कारण देवेंद्रजींचं नेतृत्व महाराष्ट्राला स्वीकार्य आहे. पण तुमची भाषा आणि वर्तन महाराष्ट्राला कधीही मान्य होणार नसल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलं असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर येथे देखील महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केलं आहे। भारतीय संविधानाचा विजय असो, जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणाबाजी करत राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। पुण्यात आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला आठवत असेल, जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीत आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून हा कायदा आणला होता, तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला होता। मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की हे या देशातून नक्षलवाद संपला, असं हे केंद्र सरकार नाही तर राज्यातील सरकार सांगत आहे। तर मग नक्षलवादाच्या विरोधात आधीच आपल्याकडे कायदे असताना आणखी एक कायदा कशासाठी, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला। पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळ्या समाजात अशी एक चर्चा आहे की हा फक्त की असे कायदे आणून संविधानाच्या विरोधात घेतलेला हा निर्णय आहे। हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही, हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि म्हणूनच या विधेयकाचा महाविकास आघाडी म्हणून तर आहेच, पण जबाबदार नागरिक या नात्याने विरोध करू आमची विनंती आहे, हे विधेयक मागे घेण्यात यावं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुप्त मतदान असताना मग कसं कळणार की त्यात कोणत्या पक्षाने क्रॉस वोटिंग केलं? YSR काँग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीत नाही, तुम्हाला कसं माहित आहे की गुप्त मतदान असताना कोणती मतं फुटली हे कसं समजेल? असे आरोप केले जात आहेत। तर राहुल गांधी जे म्हणतात ते खरंच आहे, वोट चोरी झाली। मला माहित नाही कोणाची मतं फुटली, 15 मतं अवैध आहेत आणि त्यातली 10 मतं त्यांची असल्याचे त्यांनीच कबूल केलं आहे। मंत्री छगन भुजबळ हे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केली। छगन भुजबळ महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत, सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढलं होतं, आता ते सरकारलाच घातक ठरत असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका, असं ते म्हणाले। छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलाय। त्यांनी या प्रकरणी सरकारने मराठा आरक्षणासंबंधी काढलेला GR रद्द करण्याचा किंवा त्यात योग्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे। त्यावर मनोज जरांगे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतलाय, तसंच सरकारलाही भुजबळांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिलाय। मनोज जरांगे बुधवारी याविषयी बोलताना म्हणाले, छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे सरकार आणि मराठा समाजातील तणाव वाढू शकतो। भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा ठरतायत। छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत। भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं। मराठा आरक्षणाच्या GR नंतर मराठा समाज आणि सरकारमधील ताणतणाव कमी होतोय। भुजबळांमुळे तो पुन्हा वाढू नये, विशेषतः भुजबळांमुळे आपल्याला डाग लागू नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी, अन्यथा त्यांना पुन्हा तुरुंगात जाऊ देणं चांगलं, कारण तुम्हीच त्यांना बाहेर आणलं। आता ते तुम्हाला घातक ठरणार असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका, तेच बरं, अन्यथा संपूर्ण महायुती सरकारला भुजबळ डाग लावू शकतात, असं ते म्हणाले। भुजबळांना सत्ता, प्रसिद्धी आणि चलतीची माजमस्ती आहे, सरकारचं नाही माझंच ऐका, असं त्यांचं म्हणणं आहे। ते काय सरकारचे बाप आहेत का? त्यांनाच सगळी अक्कल आहे का? सरकारला काहीच अक्कल नाही का? ते बिनडोक आहेत का? त्यांनी त्यांना सोडवून आणलं, पण आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठे डोकेदुखी ठरत आहेत, असंही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले। नेपाळमधील राजकीय अस्थिरतेमागे अमेरिका असल्याचा अंगुली निर्देश वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। अमेरिका, भारत आणि चीनला अनुकूल असणाऱ्या सरकारांना हटवून भारतीय उपखंडात आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे। यासाठी जागतिक आर्थिक महासत्तेकडून भूराजकीय इंजिनिअरिंग अर्थात पुनर्रचनेचा खेळ खेळला जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये तरुणांनी मोठी बंडखोरी केली आहे। त्यांच्या निदर्शनांमुळे तेथील राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्वच मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना राजीनामा द्यावा लागला आहे। या घटनाक्रमामुळे भारतीय उपखंडात खळबळ माजली असताना भारताने त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या घटनाक्रमामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला आहे। प्रकाश आंबेडकर बुधवारी नेपाळमधील घटनाक्रमावर भाष्य करताना म्हणाले की भारताचा शेजारी देश, प्रथम बांगलादेश आणि आता नेपाळ मोठ्या प्रमाणात अस्थिरता आणि राजकीय संकट अनुभवत आहेत। अर्थात बांगलादेश आणि नेपाळमधील सरकारांविरोधात निदर्शने ही भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि वैध चिंतेतून निर्माण झाली होती, पण राजकीय संकटाला चालना देण्यासाठी निदर्शकांचा फायदा घेण्यात अमेरिकेची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही।
हा भारतीय उपखंड अस्थिर करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. अमेरिकेने पाकिस्तानवरील चीनचा प्रभाव आधीच कमी केला आहे. त्यानंतर भारताला अनुकूल असलेले शेख हसीना यांच्या नेतृत्वातील बांगलादेशातील आवामी लीग सरकार उलथवून टाकण्यात आलं. आता चीन समर्थक केपी ओली यांनी राजीनामा दिला आहे. भारत आणि चीनला अनुकूल असलेल्या दोन्ही सरकारांना हाकलून लावून उपखंडात आपला प्रभाव स्थापित करण्यासाठी अमेरिकेकडून भूराजकीय अभियांत्रिकी किंवा पुनर्रचनेचा खेळ खेळला जात आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.